नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डोळ्यांच्या नसा, वातविकार आणि आयुर्वेद या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र सरांची आपण ओळख करून घेऊया. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म आणि संशोधन केंद्र वाशिम याच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षांपासून सर आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत. कार्नियाची झीज होणं, कार्नियल अल्सर, पडद्यावर वारंवार सूज येणं, रक्तस्राव होणं, पडदा नसा सुकणं असे डोळ्यांचे जे दुर्धर आजार आहेत त्याच्यावरती आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून सर विशेष संशोधनातून वैद्यांनी आतापर्यंत यशस्वी असे अनेक जण आहेत ते बरे केलेले आहेत. डोळ्यांमधले पेशी, मज्जातंतू याची नवीन उत्पत्ती करून डोळ्यांच्या दृष्टीची वाढ होते, हे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं वैशिष्ट्य आहे. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, वाताचे विकार, मेंदूचे विकार, तोंडाचे, नाकाचे, कानाचे विकार, थायरॉइड, ब्लड प्रेशर, कॅन्सर, किडनी विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती यशस्वी चिकित्सेचा वैद्यांकडे अनुभव आहे. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातील एकमेव असं आयुर्वेद चिकित्सालय आहे जिथं डोळ्यांच्या आजारावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार केले जातात. त्यामुळे आज सर आपल्याला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहेत. मला असं वाटतं की डोळ्यांसारखा अतिशय नाजूक, अतिशय संवेदनशील भाग ज्याच्यात जर दुखापत झाली तर आपण काय होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एपिसोड नीट लक्ष देऊ नका असं मी म्हणेन. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शरीरातले जे काही अवयव आहेत त्या अवयवातला अतिशय संवेदनशील सेन्सिटिव्ह पार्ट आपण ज्याला म्हणू शकतो तो म्हणजे डोळे. आणि ह्या डोळ्यांना जर काही झालं तर आपण आत्मविश्वास 80% खाली सुद्धा गमावू शकतो, एवढी वेळ माणसावर येते. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न, वातविकार आणि डोळ्यांची दृष्टी हा काही परस्पर संबंध या दोघांमध्ये आहे का? आता मुळात जर विचार केला तर जे डोळा जो आहे त्याच्या थोडक्यात एक आपल्याला रचना कशी आहे ती बघणं गरजेचं आहे. बरं, जे डोकं आहे त्याला आपलं ब्रेन म्हणूया, आणि ब्रेनचा जो फर्स्ट पार्ट जो आहे, जो मॅसेज ब्रेनपर्यंत घेऊन जात असतं ते डोळ्याच्या माध्यमातून घेऊन जात असतं. मग डोळ्याचं कार्य जे आहे, ही जी दृष्टी कोणताही ऑब्जेक्ट बघितल्याच्या नंतर तो रेटिनावर पडणे आणि पडल्याच्या नंतर ते नसा थ्रू मेंदूपर्यंत घेऊन जाणे, हे कार्य वाताचं आहे. याला प्राणवायू म्हणतो आम्ही. आणि उदानवायू, वाताचे 5 प्रकार आहेत: प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान. प्राणो हा हृदयाच्याच ठिकाणी सांगितला आहे. बरं. आणि हृदयाचं, मेंदूचं आणि वाताचं हे जे कार्य जे आहे, कोणतंही शरीरातलं कार्य होण्यासाठी वात हा घटक फार महत्त्वाचा आहे. आता वाताचं जे एक महत्त्वाचं जे आजार सांगितलेले आहे ते 80 आजार सांगितलेत. किती? 80. आणि कोणी आता जर साध्या भाषेत बोलायचं जर झालं, वेदना झाल्या म्हणजे वात आला असं शब्द वापरतात, परंतु ही खूप छोटी संज्ञा आहे. वाताचा विचार खूप मोठा आहे. उदान बल उच्चते सांगितले. बल, वर्ण, स्मृती, मेधा, कांती. जर तुमची भाषा किंवा तुमचा आवाज जर गोड, मधुर आणि एक रोबदार भाषा जर असेल तर तुमचं वाताचं कार्य हे चांगलं असतं. जर तुमच्या आवाजात थोडंसं फ्रिक्वेन्सीमध्ये थोडंसं जर बदल होत असेल किंवा अडखळल्यासारखं होत असेल तर हे वाताची बिघाड असतं. आता लहान मुलामध्ये बरेच असे अडखळणं, तोत्र बोलणं किंवा मिनमिनत्व, गदगदत्व किंवा ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही, हे सगळं वाताच्या आधिपत्याखाली येतं. जर सर्वसाधारण वात हा शरीराचा जर एक शॉर्टकटमध्ये सांगायचा असेल तर वात हा शरीराचा राजा आहे. आणि कफ आणि पित्त हे 2 दोष आहेत ते त्याच्या अंतर्गत हे कार्य करत असतात. वाताचं कार्य हे दृष्टी पटलापासनं तर दृष्टी जो ऑब्जेक्ट बघितला तो मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं मुख्य कारण आहे. मग वातामध्ये सध्या ज्या जास्तीत जास्त आजार दिसत आहेत, एक 4-5 आपण ते बघूया व्यावहारिकदृष्ट्या. जे मानेचं दुखणं, कमरेपासून एक पाय दुखतो त्याला लंबर स्पॉन्डोलिसिस आणि सर्वायकल स्पॉन्डोलिसिस आणि सायटिका नर्व्स असे 3 जास्तीत जास्त दिसत आहेत. परंतु या रक्तवाहिन्यामध्ये याच्यामध्ये रक्त आणि वायू हा 2 गोष्टीचं एकत्रीकरण असतं. तो वायू हा रक्ताला घेऊन जात असतो आणि रक्त जीवइती स्थिती या सूत्रानुसार डोळ्याचं पोषण, मेंदूचं, हृदयाचं आणि शरीरात 700 रक्तवाहिन्या आहेत.
त्याचं वहन करण्याचं रक्ताचं काम हे वात करत असतं. म्हणून वाताची जी कार्य आहेत ती शरीरासाठी, हालचालीसाठी, कार्य सिद्धीस घेऊन जाण्यासाठी वात हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एव्हियन जे आजार जो आपल्या कमरेचं जे हाड आहे त्याच्या खाली एक जे आपलं मांडीतलं जे हाड असतं त्याला एव्हियन म्हणतात. तिथे फिमरचं जे हेड आहे ते नेक्रोसिस व्हायला लागतं. आणि वाताचं जर स्थान बघितलं तर नाभीच्या ठिकाणी आहे. नाभी कुठे आहे? तिथे छोटा आतडा आणि मोठा आतडा आहे, तिथे वाताची उत्पत्ती आहे. मग जर सर्वसाधारण वाताचं कार्य जर मलमूत्र विष्ठा हे बाहेर काढण्यासाठी जर उपयुक्त असेल आणि वात हा जर बिघडला असेल तर असंख्य वाईट इम्पॅक्ट जे आहेत मेंदूवर, डोळ्यावर, हृदयावर आणि हाडावर येत असतात. म्हणून नंतर जी वाताची दुखणे आहेत ही सगळी असह्य वेदना करणारी असतात. कितीही स्टिरॉइडचे औषध घेतले तरी ते प्रश्न सुटत नाहीत. मग इथे पंचकर्माचा, आयुर्वेदाचा जो मुळात जाऊन विचार केलेला ट्रीटमेंटमध्ये विचार केला जातो तो महत्त्वाचा आहे. आजचा प्रोग्राम जो घेण्याचा उद्देश एवढाच आहे की वातामुळे ही डोळ्याची दृष्टी ही कमी होऊ शकते. हे आपल्याला पुढं बरंच वर्णन करायचं आणि सांगायचं सुद्धा. नक्कीच खूप छान माहिती आपल्याला आजच्या विषयाच्या निमित्तानं. खरं तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ज्याचा कधी विचार करत नाही. मला पुढे जायचं आहे कार्यक्रमामध्ये, पण आत्तापर्यंत जसं मी मगाशी सरांची ओळख करून देता म्हटलं की महाराष्ट्रातूनच नव्हे अनेक ठिकाणून सरांकडे लोक येतात. डोळ्यांच्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा आयुर्वेदातल्या अनेक ट्रीटमेंट सर करतात त्यासाठी असतील. आणि त्या लोकांनी ह्या ट्रीटमेंट्स घेऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते, समस्या होत्या, अडचणी होत्या त्याच्यावरती मात केली आहे. काही प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत, त्यातल्या प्रतिक्रियासुद्धा आजच्या कार्यक्रमात आपण बघणार आहोत. त्यातली ही पहिली प्रतिक्रिया. आयुर्वेद हॉस्पिटल वाशिम डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्याकडून मी उपचार घेतले. मला पहिल्यांदा डोळ्याला तिरकं दिसायचं, नजर कमी होती आणि गुडघे पण खूप दुखायचे. तर त्यांच्या उपचाराने मी आता सपोर्ट सेवा चालू शकते. मी पहिल्यांदा चालूच शकत नव्हते, आता सपोर्ट सेवा चालू शकते. डोळ्याची नजर पण चांगली झाली. उपचाराने मी त्यांच्या बरी झाले. धन्यवाद. आता ह्या नक्की मी प्रतिक्रियेबद्दल मला सुरुवातीला ऐकायला आवडेल की आत्ता या बाई जे म्हणाल्या काय सांगता येईल. ही जी रुग्ण आपल्याकडे आले होते जवळपास 14 ते 15 वर्षापासून सांध्याचं दुखणं होतं. बरेच ॲलोपॅथीचे डॉक्टर झाले, बरेच पंचकर्म झाले, बरेच आयुर्वेदिक उपचार झाले, तरी त्यांची जी सांध्यावरची सूज ही कमी होत नव्हती. सांध्याची 4थ्या स्टेजला झीज झाली होती आणि जे टिश्यू आहेत आणि वंगण आहे हे सुद्धा कमी झालं होतं. नंतर ते एक लक्षण ते माझ्याकडे आलते तेव्हा लंगडत आले होते आणि नंतर त्यांच्यासोबत डोळ्याचं सुद्धा त्यांना दाखवायचं होतं की माझी दृष्टीसुद्धा कमी होते. ह्या दोन गोष्टीचा एक संगतमत असा आहे, जे रक्ताच्या आश्रित वात असतो तो जर वायू हा जर दूषित झाला तर डोळ्याचंही रक्त पुरवठा हा प्रॉपर होत नाही आणि जवळची आणि लांबची दृष्टी ही कमी व्हायला लागते. या रुग्णाला साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा रुग्ण स्वतः हा चालत आला आणि तो स्वतः आता 4 ते 5 किलोमीटर स्वतः चालतात आणि दृष्टी त्यांना पहिले पूर्वीचं पेपरमधलं सुद्धा वाचता येत नव्हतं ते आता त्यांना वाचता यायला लागतं. ही गोष्ट का पॉसिबल आहे? कारण की आयुर्वेदात जी चिकित्सा पद्धती जी आहे ती मुळात निदान पद्धती आहे. आज वाताच्या अनुषंगाने 80 विकार आहेत आणि 80 विकाराच्या आश्रित हजारो प्रश्न आहेत. तर मुळात दृष्टी डोळ्याची कमी होते, परंतु ती वात आणि पित्त आणि कफ या 3 दोषाच्या कोणत्या बिघाडामुळे झाली हे निदानामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. नक्की मी त्या आजारांकडेच येणार होतो. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की असंख्य आजार आहेत, वेगवेगळे आजार आहेत जे वातविकारांमध्ये निर्माण होतात. पण मला त्याच्यातला जो मुख्य भाग आहे किंवा भीती म्हणूया आपण की जर अशा पद्धतीचे विकार निर्माण झाले तर खरंच कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. नक्की. आता कायमस्वरूपीचं अंधत्व हे एकदम येत नाही सर. काय होतं, हळूहळू येतं. त्याच्या पूर्वी काही लक्षणं आहेत, ते फार काळजीपूर्वक बघणं किंवा त्याच्या काळजीपूर्वक त्याच्यावर निदान करून उपचार करणं गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण जे आहे ते वाताच्या जर शरीरामध्ये वात विकृती जर झाली तर युआयटिस नावाचा एक आजार आहे. रेटिनाच्या आणि मॅक्युलाच्या मध्ये एक युआय पार्ट आहे आणि तो असंख्य रक्तवाहिन्या बनलेला आहे. त्याच्यामध्ये प्रथम सूज यायला लागते. सूज आल्याच्या नंतर तिथं लालसरपणा डोळ्याच्या साईडनं दिसायला लागतो आणि नंतर पाणी गळायला लागतं आणि नंतर हळूहळू वेदना ह्या डोळ्याच्या आश्रित असतात आणि जर जास्त प्रकाश असेल तर तो प्रकाश सहन होत नाही. असे लक्षणं या युआयटिस आजारामध्ये असतात आणि याची उपचार जे आहे ते फक्त स्टिरॉइड बेस्ड ट्रीटमेंट आहे. पण आयुर्वेदात त्याचं मूळ कारण शोधलं जातं. कारण शोधल्याच्या नंतर त्याच्यावर प्रॉपर जी उपचार आहेत, जे समजा उदाहरणार्थ
वाताची विकृती आहे का पित्ताची विकृती आहे का कफाची आहे का पोट साफ होत नाही आहे किंवा तुम्ही अन्य आजाराचे BP शुगरचे काही औषधं खातात का, त्या ड्रग्स इंड्यूसमुळे आतमध्ये व्हायला सूज आली का, या सगळ्या प्रश्नाचा विचार केला जातो आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर मेडिसिन्स हे आम्ही स्टेम सेल थेरपीद्वारे डोळ्यात हे डायरेक्ट ड्रॉप्स सोडतो. एक साधारण 15 ते 20 दिवसाच्या आत ही सगळी सूज, ॲलर्जी, खाज डोळ्याची लगेच कमी होऊन जाते. एक UITचा एक पार्ट झाला. दुसरा याच्यामध्ये कॉर्नियल जो आहे, आता कॉर्निया जे कृष्णपटल म्हणतो आपण, काळं बुबुळ म्हणतो साध्या भाषेमध्ये, याच्यामध्ये शेप असतो. तो शेप सुद्धा चेंज व्हायला लागतं. त्याला केराटिटिस नावाचा एक आजार आहे. त्याचा जर शेप चेंज झाला तर जवळची किंवा लांबची दृष्टी ही सुद्धा कमी व्हायला लागते. आणि डोळा हा नॅचरली सगळं सौंदर्य बघण्यासाठी दिलेला असतो, परंतु ती सुंदरता ही दिसतच नाही. तुम्ही मग एक सुरुवातीला बोलता वेळेस मला सांगितले की मनाचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. तर डोळ्याचं जर सुंदरता ही डोळ्याचं बघण्याचं जर कार्य असेल किंवा सगळ्या सृष्टी बघण्याचं जर कार्य असेल आणि ती बघता वेळेस जर बाधा येत असेल तर मनाचा आत्मविश्वासही कमी होतो. मन हे आतल्यात कोंडायला लागतं, जास्त डोक्यात विचार यायला लागतात आणि लोक डिप्रेशनकडे वळायला लागतात. हे डोळ्याच्या बिघाड आल्यामुळं होतं. आणि नंतर ह्याचं जे कार्य आहे ते वाताच्या कार्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वात मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलता वेळेस सांगितलं की बल वर्ण स्मृती मेधा कांती, बल वर्ण मेधा स्मृती कांती. आता जर तुमचं बल जर प्रॉपर असेल शरीराचं तर तुमचं कार्य हे सगळे चांगले व्हायला लागतात. पण शरीर हे सुदृढ दिसतं पण आतून हे मन शरीर हे पोखरलेलं असतं. निर्णय क्षमता या रुग्णाची कमी झालेली असते आणि आतल्यात हे मनाला कोंडून घेतात, बाहेर ते निघत नाहीत. तर म्हणून दृष्टी जशी तुमची असेल तशी तुम्हाला सृष्टी दिसेल, हे निसर्गाची ही एक व्याख्याच आहे. त्याच्यानंतरचा जो चौथा किंवा तिसरा जो आजार वर्णन केला आहे त्याच्यात एक लास्ट पार्ट जो आहे, जो रेटिना म्हणू आपण त्याला, असंख्य रक्तवाहिन्यापासून बनलेला असतो. तिथे ब्लॅक स्पॉट यायला लागतात आणि धब्बे आल्याच्या नंतर रेटिना हा हळूहळू डेड व्हायला लागतं. मग याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आता सध्या व्यवहारात जे जास्त डिसीज दिसत आहेत त्याच्यामध्ये BP आणि शुगर. BP आणि शुगरमध्ये काय होतं, त्या जे फ्लक्च्युएशन होतं, BP वाढत असते 200, 250, 300, 400 आणि शुगर पण अचानक कमी जास्त होत राहते. या फ्लक्च्युएशनमुळे तिथे रक्तवाहिन्या जे आहे त्या आतमध्ये काळ्या व्हायला लागतात किंवा त्या ब्लॅक व्हायला लागतात आणि नंतर तिथलचा रक्तपुरवठा कमी होतो आणि तिथे जी दृष्टीपटलावर जी इमेज पडत आहे ती प्रॉपर पडत नाही आणि दृष्टी तो मॅसेज मेंदूकडे घेऊन जात नाही. मग इथं आमचं स्टेम सेल थेरपीचं कार्य एवढं सुंदर आहे. जे सेल्स मरत आहेत त्यांच्यासाठी स्टेम सेल थेरपी एकदम बेस्ट औषध आहेत. एक साधारण कमी वेळात आणि जास्तीत जास्त जी नजर जास्त लांब ठेवता येईल किंवा जास्त जवळचं 6x6 विजन असते, परंतु ती जास्तीत जास्त आपल्याला कशी लांबपर्यंत टिकवता येईल हे आम्ही या चिकित्से माध्यमातून बघत असतो. खूप छान माहिती सर सांगतात आपल्याला. आणि जसं मला एक गोष्ट आत्ता सरांच्या बोलण्यात तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला जाणवली असेल की सगळ्याची कनेक्टिव्हिटी आहे एकमेकाशी. आपण एक गोष्ट सांभाळली तर दुसरी गोष्ट सांभाळली जाणार आहे, तिसरी गोष्ट सांभाळली तर चौथी गोष्ट सांभाळली जाणार आहे. सो म्हणून हा जो एक समतोल म्हणतो आपण, हा समतोल साधणं खूप गरजेची गोष्ट आहे. खरं तर ब्रेकची वेळ होते, पण ब्रेकच्या आधी मी तुम्हाला एक अजून प्रतिक्रिया दाखवणार आहे, कारण सरांचे असंख्य रुग्ण आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, ज्यांनी हे उपचार करून घेतलेत स्वतःवरती. बघा. राहुल बोलते, मी ठाण्यावरून आले. मी अगोदर ऑपरेशन केलं, मोतीबिंदू झाला म्हणून ऑपरेशन केलं डोळ्याचं. ते आता डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर मला म्हणजे थोडे 6 महिने गेली आणि 6 महिन्यानंतर मला हे होतं, म्हणजे डोळा माझा लाल व्हायचा आणि पाणी गळायचं त्यातून. मग आम्ही डॉक्टर केले, 5-7 डॉक्टर केले. 7 डॉक्टरने सांगितले इंजेक्शनाशिवाय काही पर्याय नाही. 1-1.5 वर्ष जवळजवळ आम्ही इंजेक्शनं घेतली. इंजेक्शनं घेतल्यावर डोळा थोडा थोडा बारीक व्हायला लागला. मग नंतर आम्ही हे केलं, आम्ही ठाकरे डॉक्टरांकडे आलो दादरला. तिथे आम्हाला ट्रीटमेंट चालू केली. मग लगेच 8 दिवसांच मला दिसायला लागलं आणि माझी शुगर होती 400-500 व्हायची, कारण सूज आलेली पडद्याला, म्हणून डॉक्टर सुजेची गोळी द्यायच्या, त्या गोळ्या द्यायच्या पडद्याला सूज कमी व्हायला. ते मग नंतर मग त्या हे डॉक्टरांकडे आल्यावर मला ती सूज पण गेली आणि दिसायला पण लागलं. एका डोळ्यात मोतीबिंदू झालं होतं, त्यानं पण दिसत नव्हतं. मग ते ड्रॉप घातल्यावर मला व्यवस्थित दिसायला लागलं. मी व्यवस्थित आता बघते बिघते, सगळं वाचते बिचते, बैठकीला पण जाते मी तिथं, म्हणजे माझं व्यवस्थित वाचणं बिचणं असतं आमची उपासना. मग तिथे उपासना मी करते. आता मला कोणताही त्रास नाही. आता 2-3 महिने झाले आम्ही औषध घेतो, मला व्यवस्थित दिसते.
खूप छान अशी प्रतिक्रिया त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्याशी शेअर केला आहे की नेमकं त्यांना होत काय होतं आणि औषधं घेतल्यानंतर त्या आता कशा आहेत. खरं तर या सगळ्या संदर्भात अजून मला माहिती घेण्याची उत्सुकता लागली आहे, पण वेळ होते छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डोळ्यांच्या नसा, वातविकार आणि आयुर्वेद या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आज आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. आपण सरांचं स्वागत करूया पुन्हा एकदा. सर, पुन्हा एकदा स्वागत. जसं आता आपण बघितलं की प्रतिक्रिया आहेत आणि ह्या प्रतिक्रिया तुमच्याकडे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या आहेत. सो आत्ताच्या बाईंनी आपल्याला ही सगळी डिटेल माहिती सांगितली, त्यांच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? आता यांचा जे मूळ प्रश्न जो होता ना, यांच्या पडद्यामध्ये वारंवार रक्तस्राव व्हायचा. आणि बरेच डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना सांगितले इंजेक्शन घ्यावे लागतील, परंतु त्यांनी म्हटले आम्हाला इंजेक्शन घ्यायचे नाही. पण मूळ विचार एक जर या केसमध्ये केला ना, यांची शुगर खूप जास्त हाय व्हायची आणि ही हाय शुगर असल्यामुळे इंटरनल ब्लिडिंग व्हायचं, रेटिनामध्ये ब्लीड झाल्याच्या नंतर त्यांचं विजन कमी व्हायचं. आणि या चिकित्सेसाठी, या आजारासाठी आयुर्वेदातली चिकित्सा सगळ्यात बेस्ट आहे स्टेम सेल थेरपी. साधारण 1 ते 1.5 महिन्यातच आम्ही केस ही 100% पूर्ण जिंकली. यांना परत मी सांगितलं 4 महिने पुढे कंटिन्यू ट्रीटमेंट करायची, परत रेटिनल ब्लिडिंग होणार नाही. रेटिनाचं स्वास्थ्य कसं बनवता येईल ते आम्ही आमच्या स्टेम सेल थेरपीमधून उपचार केले. आणि त्यांची जी शुगर फ्लक्च्युएट व्हायची ती आता एकदम अगदी नॉर्मल. HbA1c नावाचा एक आम्ही तपासणी करतो शुगरची, ती HbA1c 6.5 पर्यंत त्याची मिनिमम व्हॅल्यू असायला पाहिजेत. त्याच्यावर जर 7, 8, 9, 10 जर गेली तर नक्की जे डोळ्याचे जे आजार आहेत ते पुढे दृष्टी जी आहे ती रेटिनल ब्लिडिंग होऊन किंवा रेटिनाचे स्वास्थ्य बिघाडून दृष्टी कमी होते. असे या रुग्णाच्याबद्दल आपल्याला सांगता येईल. आणि असंख्य असे रुग्ण आहेत की ज्यांना पुढचं भवितव्य अंधारात आहे, परंतु स्टेम सेल थेरपी असं एक उपचार पद्धती आहे, ती आयुर्वेदिक पद्धतीमार्फत आम्ही त्याचे उपचार केले जातात. आणि ही उपचार पद्धती म्हणजे पुढेपर्यंत मला कसं म्हणायचं, माणसाचं वय हे म्हातारपण असतं ते एक 55 ते 70 वर्षापर्यंत असतं किंवा 80 वर्षापर्यंत. हा जो काळ आहे दृष्टी मांद्याचा काळ असतो, म्हणजे दृष्टी कमी होतं. आखरीपर्यंत म्हणजे टिल एंडपर्यंत म्हणजे आपली दृष्टी ही सेव्ह करता आली पाहिजे. हेच आयुर्वेदाचं हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. याच्यामध्ये पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर दृष्टी स्वास्थ्य जर चांगलं राहिलं तर म्हातारपणचं स्वास्थ्य हे आपण चांगल्या पद्धतीनं ठेवू शकतो. हा दोष जो आहे शरीरामधला वाताचा, हा जर आपल्याला प्राकृत स्वरूपामध्ये ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? आणि दृष्टी तुम्ही आता जसं म्हणताय की अगदी एंडपर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला ती सेव्ह करता आली पाहिजे, त्याची ताकद तशीच ठेवता आली पाहिजे. पण ह्याच्यासाठी करायचं काय, उपाय काय? ह्याच्यासाठी एकदम छोटे उपाय आहेत सर. सगळ्यात महत्त्वाचं, घरी पूर्वी मंजन बदलायला पाहिजे. जे पेस्ट कोलगेट वगैरे वापरतो ना, तर हे दाताची जी रूट्स आहेत ते डायरेक्ट मेंदूपर्यंत आणि डोळ्याच्या पडद्यापर्यंत आटायचे आहेत. आणि याचं जर स्वास्थ्य तुम्हाला डोळ्याचं पडद्याचं नीट ठेवायचं असेल तर तुम्हाला पूर्वी जे मंजन होते, जे निंबाचे काडीनं दात घासायचे किंवा गायच्या शेणे रानशेण्याने दात घासायचे, ते वापरणं गरजेचे आहे. नंबर 1, दात किडणं हा एक साधा प्रश्न आहे. दात का किडले त्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर शोधून ते रूट कॅनल केल्यापेक्षा ते का किडतायत. जर तुमचं सतत दात किडत असतील, दात वेडेवाकडे राहत असतील किंवा उत्पत्ती होत असेल तर तुमची दृष्टी नक्कीच पुढे कमी होणार. मग आपल्याला हे पण मुद्दा लहानपणीच करेक्ट व्हायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, संपूर्ण अंगाला तेल लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला अभ्यंग म्हणतात. आणि अभ्यंग जो पार्ट जो आहे तर हे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीराला आंघोळीच्या आधी 20 मिनिटं करणं गरजेचं आहे. दुसरा याच्यात एक पंचकर्माचा भाग आहे, त्याला शरीराचं जे डिटॉक्सिफिकेशन म्हणूया, विषमुक्त शरीर करणं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे वाताचं स्थान मी मागे सांगितलं तुम्हाला, नाभीच्या आसमंतात असतं. 7 फुटाचं आतड आहे, छोटं आणि मोठं. त्याच्यामध्ये असंख्य विष असतात. ते विष ही पंचकर्मातला बस्ती एक असा एक उपचार पद्धती आहे की ती पूर्ण बाहेर काढू शकतं. वात हा विकृत म्हणजे तत्रवृक्ष सूक्ष्मचिनीला असे गुण सांगून ठेवलेत. वात कोणत्या गुणाने तुमचा विकृत झाला त्या गुणानुसार ते निदान करणे आणि त्यानुसार औषधं. असंख्य पंचकर्माचे भाग आहेत, असंख्य पंचकर्मातले मेडिसिन्स आहेत, परंतु ते योग्य निवडणं हे फार महत्त्वाचं आहे. आता हे पंचकर्मातला भाग झाला. जिथे सांध्याच्या ठिकाणी वेदना असतील, शूल असेल, तिथं रक्तमोक्षणाचा पाठ असतो, काही लेप चिकित्सा असते, हे प्रॉपर करून घेणं गरजेचं आहे. आणि काही विद्या आहेत, काही अग्निकर्म आहेत, हे आयुर्वेदातला सगळे मेडिसिन्स आहेत, पण त्याचं प्रॉपर डायग्नोसिस
प्रॉपर त्याची उपचार पद्धती आणि आजार आपल्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे. ही झाली वाताची चिकित्सा. याच्यासोबत आपल्याला डोळ्याचा जे स्वास्थ्य टिकवायचं असेल तर जुने कडधान्य किंवा धान्य हे खाणं गरजेचं आहे. कडधान्य जे आहे ते हे थोडेसे टाळायला पाहिजेत, पण जे जुने धान्य पूर्वीचे लोक करायचे, गहू, तांदूळ, ज्वारी हे आणायचे आणि 5-5, 7-7 महिने घरामध्ये स्टोअर करायचे. जेवढं जुनं धान्य राहील तेवढं डोळ्याच्या दृष्टीसाठी खूप हितकारक आहे. पुन्हा जी मुगाची डाळ आहे ही डोळ्यासाठी खूप हितकारक आहे. त्रिफळा, आवळा, जे रूट्स आहेत हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जेवणामध्ये नित्य ठेवणं गरजेचे आहेत. याच्यामध्ये एक बदामचा शिरा आहे, नारळाचं पाणी आहे आणि नारळातली आतली जी मलई आहे ही सगळ्यासाठी डोळ्याच्या दृष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता एक जाता जाता थोडक्यात सांगून ठेवतो की मोतीबिंदू आणि काचबिंदू हा सगळ्यात जास्त वाढत आहे आणि याचं ऑपरेशन पण झटाझट करून पेशंट मोकळे होत आहेत. परंतु ऑपरेशन केल्याच्या नंतर ती दृष्टी किती दिवस टिकते हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हे वाताचं कार्य जेव्हा विकृत होतं तेव्हाच मोतीबिंदूचं रूपांतर नंतर काचबिंदूत होतं आणि नंतर ती दृष्टी कायमस्वरूपाची कमी होते. परंतु शरीरात त्या रुग्णाचा जर इतिहास आम्ही घेतो तेव्हा त्या पेशंटला नक्की गुडघेदुखी किंवा कंबरदुखी किंवा मानदुखी किंवा कुठं वातरक्त नावाचा एक आजार आहे की छोटे सांधे दुखतात किंवा सांधे वाकडे झालेले असतात, असं असंख्य प्रकार असतात. किंवा रक्तातल्या जर तपासण्या केल्या तर ESR काउंट वाढलेला असतो किंवा रुमॅटिक आर्थरायटिस सारखा प्रकार असतो किंवा मग सांध्यामध्ये जकडणपणा असतात. असंख्य सांध्याच्या आश्रित असणारे लक्षणं आहेत. परंतु नंतर मोतीबिंदू, काचबिंदू किंवा जवळची दृष्टी किंवा लांबची दृष्टी कमी व्हायला लागते. आणि हे छोटे प्रश्न हे आपल्या लाईफस्टाईलमध्येच पडलेले आहेत. परंतु छोट्या लक्षणाला आपण दुर्लक्ष करतो आणि नंतर मोठमोठ्या आजाराला आपण फुकट विकत घेतो. तर मग याच्यासाठी आपल्याला पंचकर्माचा भाग आहे, रक्तमोक्षणाचा भाग आहे आणि जी सगळ्यात वाताची जर चिकित्सा असेल ती महत्त्वाची ती म्हणजे पंचकर्मातला बस्ती आणि संपूर्ण अंगाला लावण्यासाठी असलेलं तेल. ह्या गोष्टी आपल्याला 2 टाईम करणं गरजेचं आहे. खाण्यामध्ये सेंधव मीठ, पाणी उकळून पिणे, सुवर्णसिद्ध पाणी उकळून पिणे सगळ्यात महत्त्वाचं. 10 लिटर पाणी घ्या, त्याच्यात एक सोन्याची अंगठी टाकून द्या, ते 5 लिटर आटवा आणि ते 5 लिटर पाणी दिवसभर पाणी प्या. 6 महिन्यात तुमची खूप इम्युनिटी वाढायला लागेल, आतड्याची ताकद वाढायला लागेल, तुमचा मनाचा उत्साह उल्हास वाढायला लागेल आणि तुमचं जे डोक्यावरचं अचानक आलेलं लोड हा पण कमी व्हायला लागतं. हे एक सुवर्णसिद्ध जलाचा उपयोग आहे. शीत म्हणजे कसे थंड गुणाचे पदार्थ खा. थंड म्हणजे आईस्क्रीम नाही किंवा फ्रीजमधले प्रॉडक्ट नाहीत, ज्याचे रसवीर्य विपाक नावाचे गुणधर्म असतात. प्रत्येक द्रव्याचं किंवा प्रत्येक गोष्टीचं एक कार्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ उडदाची डाळ ही जड आहे, मुगाची डाळ ही हलकी आहे. हलकं आणि शीत द्रव्य म्हणजे त्याच्यात खोबरं आहे, खोबऱ्याचे लाडू आहेत, आळीवचे लाडू आहेत. ह्या जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही नित्य खाण्यात ठेवल्या आणि योग्य दर्जाचं तेल घरामध्ये जे विषमुक्त कच्च्या घाणीचं जर खाल तर अजून उपयोग होईल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक मीठाचा पार्ट आलेला आहे सर लाईफमध्ये, सगळ्यात भेसळयुक्त मीठ आहे. त्यासाठी सेंधव मीठ डोळ्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. वा, हे एवढं मला सांगायचं आहे. खूप छान अशी माहिती. तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की किती छोट्या गोष्टी सरांनी आपल्याला आज सांगितल्यात. मला माहिती आहे की ह्या 20-22 मिनिटांच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या गोष्टींचे डिटेल्स सांगणं शक्य नसतं, पण सरांनी जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी सांगितलेलं आहेच. पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, काही अडचणी असतील, स्वतःला काही त्रास होत असतील, तुम्ही थेट सरांना कधीही संपर्क करू शकता. सरांचे नंबर्स आत्ताच TV स्क्रीनवरती आहेत. हे नंबर तुम्ही टिपून घ्या. तुम्हाला जेव्हा तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला गरज लागेल, तुमच्या मित्रपरिवारात कोणाला गरज लागेल की कोणी तुम्हाला विचारेल असा असा त्रास होतोय मी काय करू, तेव्हा तुम्ही नक्की सरांचा नंबर त्यांना देऊ शकता. त्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळू शकेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली त्यासाठी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.